नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सुरुवात केली खूप उशिरा सगळे कामं करून. मग देवपूजा वगैरे झाली, पण आज काही फुलं वगैरे वाहिली नाही का, आता ते पुढे सांगते. आणि काल स्वामी पुण्यतिथीचा मी कुठलाही व्हिडिओ घेतला नाही. काल मोबाईलच हातात घेतला नाही मी. काहीतरी कारण होतं, ते कारण मग पुढे जाऊन सांगेल तुम्हाला काय होतं ते. तर कारण सांगेल नाही, दाखवेल काय कारण होतं. तिथे जरा वाढवा करून घेतलेला पायाचा. तर काल माझे सकाळचे देवपूजा वगैरे लवकर झालेले, सगळं झालेलं. आणि कारण आता भाभी नाही, सगळा लोड कामाचा माझ्या एकटीवर येतो आहे. आणि आज फुलं वगैरे का नाही वाहिले, पेस्ट कंट्रोलवाल्याने बोलवले. हे बघा, आपल्या घरात एक गोंधळ आहे. दीदी ना दुसऱ्या तेलाची चपात्या खात नाही. तिला शेंग तेलाची चपाती लागते, म्हणून कधीच दुसरं तेल बदलत नाही. आणि आता पहिला तर एक डबा आहे आपला बघा, त्या दिवशी मी फॉर्च्यूनचा मागवला आहे. आणि हे शेंग तेलचा डबा आता पुन्हा मागवलं तिच्यासाठी. तो काल परवाच खोलला आहे मी. हा एक डबा मागवला. आणि काकडी तुम्हाला बोलले ना कडू कडू येते, ही आता मी असल्या मागून बघितले. आता दिदीने कशावर मागली ती, झेप्टो का, झेप्टोवर मागितलं. आणि काय आवळा, आता आम्हाला आवळ्याचं ज्यूस वगैरे प्यायचं आहे. आणि हे तिला ओले टिश्यू लागतात दीदीला. आणि हे काय मागवलं दीदी, काय आहे असं दीदीचं काही माहिती नाही, तुम्हाला सांगते. असू द्या काहीतरी, मी नाही बोलत याच्याबद्दल, काही जाऊ द्या. आणि आम्हाला खायचं आहे असे आम्ही पॅकेट, आज किती आपण हेल्दी खायला द्या, पण हे बघा असं चालू असते. आणि झालं आहे काय ते तुम्हाला सांगते, काय प्रॉब्लेम झाला आहे ना तो सांगते. काय करून ठेवलं आहे, पडलीत. हात दाखव, हाताला पण लागलं आहे. हाताचं कमी आहे पण इथे जास्त लागलं आहे, खूप लागलं आहे गुडघ्याला. गाडीवरून पडली, गाडीच्या टायरमध्ये जास्त हवा भरलेली. काय हां, आणि गाडी स्लिप झाली ना. कामवाली नाही आणि ही पण जागेवर बसली बघा, सगळं कामाला एकटीला करायला लागतंय. एवढ्या वर्षातून पहिल्यांदा गाडीवरून पडली. त्यांनी जास्त हवा भरलेली ना टायरमध्ये. हां, आणि इकडे बघा असं हेल्दी ठेवलेलं आहे खायला. फ्रूट खाल्लंय, हे सगळं नाही खायचं, हे खायचं आहे जवळ बसून. हे बघा हे बघा, हे खायचं आहे. बिटाडीन वगैरे त्यांनी दिलेलं आहे करायला. तर असं बसली आता पाय धरून, काय करणार, आराम करा. आणि माझं तर इकडं आहे बघा असा पसारा आहे. भांडी बिंडी इकडे घासून ठेवले का, आता टॉयल्या धुवायच्यात म्हणून. हे बघा, मी आता पूर्ण किचन वगैरे धुवून घेतलं आहे जेवण बनवून. अजून सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे, पाणी ओलं ओलंच आहे. हे बघा, आज यश घरी आहे, आज भिजवलेले बदाम खाल्ले नाही. आणि इथं बनवलं आहे मी जेवणात. काय बनवलं आहे बघा, गवारची सुकी भाजी बनवली, थोडीशी गवार राहिलेली ती बनवली. ही सुकी बनवली मी यासाठी. आणि इथे आज कोथिंबीर नव्हती बघा, प्लेन भाजी एकदम. इथे पातळ आम्हाला साहेबांना मला दिदीला मी ती बनवली. डाळ पण बनवली, भातही बनवून ठेवला आहे. डाळ बनवायचं कारण काय, दोन्ही टायमाचं मला बनवायचं होतं. डाळ संध्याकाळच्याला होईल म्हणून नुसती मुगाचं वरण बनवलं आहे, साधं सिंपल एकदम. आज कोथिंबीर कशातच नाही आहे. आणि हा म्हैसूर पाक आला आहे आपल्याला. साहेबांचे मित्र आहे ना, ओरिजिनल म्हैसूर पाक आलेला खाल्ला आहेत आम्ही. इतका सॉफ्ट आहे ताईनो, एकदम असा कापूस असतो ना, कापूस असला म्हैसूर पाक आहे बघा. एकदम सॉफ्ट, एकदम असा आहे, एकदम आरामात तुकडा पडतोय असा लगेच, इतका सॉफ्ट आहे. विरघळतोय असा जिभेवर आहे, असं आहे बघा. एकदम खूप छान, ओरिजिनल एकदम म्हैसूर पाक त्यांच्या गावचा आणला आहे. आणि हे होईल जेवणाबरोबर थोडंसं गोड. इथे पापड चटणी पण आहे, पापड चटणी पण आहे. हे सगळं झालं बघा, डबा भरून. आज 2 टायमाचं सगळं 2 टायमाचं केलं मी. आता हे एवढे भांडे घासायचे, पण ट्रॉल्या धुतल्या मी काल आहे ना, ट्रॉल्या धुतल्या. त्यांनी मला एवढी गडबड केली. म्हणजे पेस्ट कंट्रोल आले, त्यांना 1 वर्षाचं आपण हे करून दिलेलं होतं ना, तर 1 वर्षामध्ये 3 वेळा ते पेस्ट कंट्रोल करणार. तर आता कुठे कुठे झुळं पण दिसत होती. जेव्हा मी आता हे कपाटे साफ केले ना, तर मला कुठे कुठे असे झुळं वगैरे दिसत होते. म्हटले एकाने खूप वाढतील ते, आणि मग ते घाण वाटते आपल्याला. तर काय होतं, त्यांनी पेस्ट कंट्रोल केल्यानंतर आपल्याला साफसफाई करता येत नाही का, तर ते लिक्विड वगैरे जे जेल लावले ते धुवून जातं. मग ते पहिलंच बोलले, अगोदर तुमचं काय ते क्लिनिंग करून घ्या, नंतर तुम्हाला धुवायला नाही होणार 2-3 महिने तरी. कारण त्याचं मग ते जेल जे असतं ते धुवून गेलं तर मग ते झुरळांना असर होत नाही जास्त काही. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, मी ट्रॉल्या वगैरे धुतल्यात. आता इथं हे काढून घ्यायचे, 2-3च ठेवले. हे सगळ्या ट्रॉल्या धुतल्यात मी काल बघा. पूर्ण एवढा त्रास आहे ना मला ह्या ट्रॉल्यांचा. मी बदलणार आहेत, ताईंनो लवकरच बदलणार आहेत. इतक्या मजबूत आहे पण काढता येत नाही. आणि इकडे पाठीमागे हात जात नाही, खूप त्रास होतो साफसफाई करताना. सगळ्या ट्रॉल्यांचा तोच तमाशा आहे, एवढा त्रास होतो ना काढायला.
काय काय तर काल ते चॅनलचे असे छोटे छोटे मणी वगैरे असतात एवढे गळून पडलेत. काय करणार, ते निघतच नाही आणि यांना कोणाला एकाला कोणाला टाईम नाही. मग तेच मी काल संध्याकाळी पाण्यामध्ये वगैरे काय दुपारी जेवढं होईल तेवढं भांडे वगैरे घासून ठेवले तिकडे मी काही. त्याचा आणि तांदळाचा डबा रिकामा झालेला तर ते घासून इकडे ठेवले चपात्याला पोळपण. हे बघा एक जाळी मी इकडे आणून ठेवली, भरून ठेवली. ट्रॉलीमधले भांडे सगळे घासले, ते सगळे घासून इकडे ठेवले. आता यावर कपडा टाकणार आहेत मी. दळून पण आणले, पण डबा घासायचा होता म्हणून दळण सोडलं नाही त्यात. आता नंतर चाळून भरेल. कपडे पण सुकायला घालायचे. 2 तासावर मशीन लावलेली, ती अजून काही झाली नाही. 24 मिनटं दाखवते अजून. कपडे खूप होते, एवढे कपडे निघतात ना की 2 मशीन होईल एवढे कपडे निघतात. मी एकच मशीनला लावून देते 2.25 तासावर. सारखं सारखं पुन्हा तेच काम करायचं. मग अजून कपडे टाकायचे. भाभी नसल्या माझी हालत खराब होती ताईनो, कोणच राहत नाही. आता तिने पण वाढवा करून घेतलाय. पुढे सांगते तुम्हाला काय केलं तिने. बघा काम चालू झालेत स्प्रेचं. आले ते दादा पुन्हा असं फवारूनच घेतात का आता बारीक असे झुरळाची अंडी वगैरे असतात. मग नंतर पुन्हा एकदा टॉयलेट धुवावं लागणार. इकडचं यांचं सामान तसं राहू दिले. काही जे गरजेचं होतं तेच तिकडे काढून घेतलेत. आणि दुसरा पण टप इकडे भांड्याचा घासून आणून ठेवला. हे गरजेचे एवढे काढून घेतले, बाकी नंतर पुन्हा घासायला होईल. जेवण वगैरे सगळं इकडे आणून ठेवलं कारण स्प्रेचा खूप बेकार वास. कपडे बघा एवढे अजून कपडे टाकायचे आहेत, खूप कपडे निघतात. कपडे सुकायला घालायचे आहेत. आणि वाजले किती आता, 1 वाजला. झालं त्याचं पेस्ट कंट्रोल वगैरे करून ते गेलेत, कधीचेच गेले. 10-15 मिनटामध्ये सगळं इकडं तिकडं स्प्रे करून जेल लावून गेले. पण मी आत्ता कपडे टाकले. आज कपडे टाकायला मला खूप उशीर झाला. 1:30 वाजायला आला मी तेव्हा आत्ता कपडे टाकलेत. खूप उशीर होतो असा. एकटी सगळं काम आलं ना मग काय विचारायचं नको. इकडे बघा सगळं किचनमध्ये आता पूर्ण ओलं स्प्रेनी पूर्ण गोंधळ आहे. काल मी ट्रॉल्या धुतल्या, काही उपयोग नाही झाला. पण इकडच्या 2 नाही काढलेल्या मी, का तरी हे सामान तसंच ठेवलेलं. आणि बघा यांनी सगळं इकडे स्प्रे केले. हे जे लिक्विड असतंय ना ते. आणि इकडं बाकी जेल लावलं ट्रॉल्यांना वगैरे. आतमध्ये सिलेंडरच्या इथं इकडे इकडे जरा जवळच असं स्प्रे केलं आहे. हे बघा पूर्ण पांढरं पांढरं दुधासारखं स्प्रे. त्यांचं काय ते असतं, एकदम विषारी औषधं असतात. तर मला बोलले आता संध्याकाळी तुम्ही फक्त साधे. आणि आता हे जेवला तर भांडी तसेच ठेवले, ते नाही घासले मी. आणि हे वरती ठेवून बघा काय हालत झालीत. तर हे स्वच्छ करेल आता संध्याकाळी पाण्यामध्ये. आता नाही काही करणार मी, कारण सगळं स्प्रे केले तर ते सगळं धुवून जाणार. आता पुन्हा क्लीन करावं लागेल मला संध्याकाळच्या वेळेला. इकडं सगळीकडं स्प्रे केलेत बघा. आता आज लाद्या पुसलेल्याच नव्हत्या म्हणूनच. कपाटांच्या आतमध्ये कोपऱ्यांना वगैरे इकडे वरतीपर्यंत. आणि आतमध्ये जे आहे कपाटाच्या आतमध्ये जेल लावलं आहे त्यांनी. इकडे कोपरे सगळे बघा असे हे सामान साईडला करून असं हे सगळं जेल. इकडे मी पीठ आपलं आणलेलं दळून पण मी असं इथंच ठेवलं आहे झाकून, डब्यात नाही केलं. मला जेवढं नेता येईल ते मीच आणले दळून, तर 5 किलोच नेलेलं आहे कारण मला जास्त वजन झेपत नाही. तर डबा सुकला संध्याकाळी करून ठेवेल मी. हे भांडे 2 दिवस अशीच राहू देणार आहे. 2 दिवस टॉयलेट धुवायलाच नाही काढायच्या. दळण नेऊन ठेवलं आणि आता नाही रात्रीच गेले. तर कांदे वगैरे घेऊन आलेत. हे बघा मी कांदे घेऊन आले रात्री. एकच दोडका आणला आहे जास्त, कारण 2 होत नाही. एक थोडीशी चण्याची डाळ आणि 1 दोडका म्हटलं ना बरोबर होऊन जातो आहे. कांदे बटाटे आणि वाटाणा आणला. वाटाणा संपलेला. वाटाणा तर अजिबात चांगला येत नाही, बरोबर नाही येत आहे, पण आणला आहे मी. हा 1 किलो आणला आहे. आणि कांदे 2.5 किलो आणले. 50 रुपयाचे 2.5 किलो कांदे. खूप स्वस्त आहेत. शेतकरी लोकांना नाही भाव भेटत याच्यात. इथंच एवढं स्वस्त आहे म्हटलं, गावी आणि स्वस्त असणार. 12-13 रुपये किलो असू शकतं. बटाटा वगैरे चांगलं मी निवडून आणलेत. कांदे बटाटे वगैरे पण आता संध्याकाळी बघायचं. पण यामध्ये काय आहे आणि इतकं तुम्हाला दाखवते. आता एवढ्या ह्या वस्तूचं मी काय करायचं नाही. याचं लोणचं बनवू शकते ना, काही करू शकते. तुम्हाला दाखवते किती आले. ते पण गावावरून आले. साहेबांचे मित्र गेलेले ना, तर त्यांनी दिले. दाखवते मी तुम्हाला. आज आपल्या इथे बेडवर सगळा पसारा दिसणार आहे. आता 1-2 दिवस असंच दिसणार आहे. हे बघा काय ते शेतातला अद्रक आहे त्यांच्या. ते साऊथ इंडियन आहेत. त्यांच्या इकडे हे एवढं अद्रक इथंच आहे.
राहायला इथं आपल्या जवळच आहे. एवढं अद्रक आणलं तर ह्या अद्रकचं मी काय करू बघा. इतकं बरं आता ऊन पण नाही इथे आपल्या इथं ऊनही येत नाही का त्याला मी सुकवेल आणि सुकून ठेवल असं पण नाही. आता इतक्या अद्रकचं काय करायचं. फ्रीजमध्ये तरी किती दिवस ठेवणार याला मी अशी. पूर्ण घमेल बोललं बघा 3-4 किलो हे अद्रक आणि ओरिजिनल एकदम मस्त त्यांच्या शेतातून काढून काळे किती म्हणजे काळी माती तिकडे कदाचित काळ्या मातीमधले बघा हे पूर्ण. आता याला धुतलं तर असं वाटतं असं होणार चिकचिकीत होईल आणि खराब होईल असं वाटतं मला. काय करू आयडिया देता येईल ना मला. मी इतक्या अद्रकचं काय करू आता. कसं साठवून ठेवू याला मेन म्हणजे धुवून ठेवू की बिना धुता ठेवू. कारण जोपर्यंत तुमच्या कोणी कमेंट येत नाही तोपर्यंत त्याला काही पाण्यात घालत नाही मी. कारण इतकं पहिल्यांदाच आणलं आहे घरामध्ये. एवढं अद्रक आहे हे तर थोडंफार ठीक आहे असं. एवढं आता एखादा महिनाभर एवढं लागतं. पेस्ट वगैरे बनवली तर किती लसूण सोलावं लागेल मला. तर बघू आता याचं काय होईल काय नाही. पण छान आहे. वास वगैरे एवढा मस्त येतो ना असा ताजा एकदम असा शेतातला काढल्या कसा वास सुगंध येतो असा मस्त असा छान सुगंध येतो आहे. चला अजून मी जेवलेली नाही आहे. आता 1:30 वाजून गेला आहे अजून जेवली नाही. नाश्ता केला होता सकाळी साहेबांबरोबरच नाश्ता केला. एका दिवशी मागे राहिला ना खूप मागे राहून जातं. मी बोलत होते अर्बनवाल्यांना बोलूया साफसफाई करायला. तर किती बोलले 3,500. साहेब बोलले एवढे कशाला असं करते. मला वेळ असेल तेव्हा आपण साफसफाई करून घ्यावा. म्हणून मी थोडं किचनमध्ये साफसफाई करायला लागले. 3,500 रुपये द्यायचे बोलते. एवढे यायचे मी एका दिवसात करून घेईल ते. कशाला एवढे पैसे देते. तर यशनी बघितलं चेक केलं तर 3,500 मागत होते. अर्बनवाले ना करतात सगळं क्लीन सगळं टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं किचन म्हणजे सगळंच होतात करतात पण पैसे पण तेवढे घेतात. जाऊ द्या म्हटले. आता एक तर कोणी बदलीवर कामाला बाई पण नाही. जेवढं किती जणांना फोन केले की कोणी आहे का बघा. अजिबात नाही. जेव्हा आपली कामवाली बाई गावी जाते ना तेव्हा खूप प्रॉब्लेम येतो. काही केल्याने बाई भेटत नाही. आणि ते हेच आहे साफसफाईवाले काय ॲप वगैरे तर त्यांना काय 999 रुपये आपण पहिले भरायचे. त्यांच्या ह्याच्यामध्ये ॲड व्हायचं. नंतर ते कामाला बाई पाठवा तिचे वेगळे आपण द्यायचे. दीदीने काल ते पण चेक केलं. 999 कशाला भरायचे म्हटले राहू दे. तेवढ्या ह्याच्यामध्ये 10 दिवस कोणीतरी बाई कामाला गेली एखादी पण भेटत नाही. चला असू दे आता मी जेवायला वगैरे घेते. जेवण सगळं इकडंच आणून ठेवलेलं इथंच आहे. साहेबांचा डबा पण नाही भरला. असाच पसारा बघा आता 2 दिवस काय करणार पर्याय नाही आहे. तिकडं लगेच जर ट्रॉल्या वगैरे धुतल्या ना तर त्याचा पावर कमी होऊन जाणार झुरळं. मग लगेचच लवकरच होणार. फक्त खाली लाद्या पुसावं लागणार संध्याकाळी मला. ठीक आहे असू द्या थोडा त्रास काढायचा. चला आता जेवायला वगैरे घेते आणि आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.